ठिकाणी काय करतोय 0.30च्या लॉटनी ना बिटकॉइन बाय करतोय. स्टील आपल्या अगेन्स्ट ट्रेंड आहे, तरी आपण काय करतो या ठिकाणी एंट्री करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आपली जी पहिली प्रायोरिटी असते ना ती स्टॉप लॉस फिक्स करण्यामध्ये असते. तर आपण काय करू, आपला स्टॉप लॉस फिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपलं जे टार्गेट आहे ना ते फिक्स करू. 1:1च्या रेशोने जर बघितलं ना तर आपण या ठिकाणी आपलं जर टार्गेट आणि स्टॉप लॉस आहे ना त्या अशा पद्धतीने काय होतं आहे, फिक्स होतं आहे. स्टॉप लॉसच्या लेवलला ट्रेड करतो आहे. आणि सध्या जर बघितलं ना तर या ठिकाणी रेसिस्टन्स दिसतो आहे आपल्याला, पण एवढी शार्प डाऊन मूव आलेली आहे ना, तर कदाचित हा रिस्पेक्ट म्हणजे हा जो आपण बोलू शकतो की हा जो सपोर्ट आहे ना तो रिस्पेक्ट करतो की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण की जर बघितलं ना जबरदस्त डाऊन साईडची मुवमेंट आलेली आहे. अगेन अपसाईड मुवमेंटसुद्धा जबरदस्त चालू आहे. बिटकॉइन ह्याच कारणामुळे फेमस आहे की बिटकॉइन काय आहे, व्होलेटाईल असतो आणि त्याच्यामुळे आहे ना त्यात अपॉर्च्युनिटी जास्त शोधली जाते आणि तो प्राईज ॲक्शनला थोडंसं रिस्पेक्ट जास्त करतो. या ठिकाणी बघितलं ना रिस्पेक्ट जर केलेला आहे ना आपण, या ठिकाणी जर बघतो आपण तर बिटकॉइनचा सपोर्ट होता, स्ट्रॉंग सपोर्ट दिसतो आहे आपल्याला. आणि तर तो काय करतो सध्या, तो रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपल्याला -5,000 दिसले होते, आता 1,800 रुपयावर अगेन आलेलो आहे आपण. तर लाँग टर्म सपोर्ट जर बघितला ना तर ह्या ठिकाणी लाँग टर्म सपोर्ट आहे आपला. तर अशा प्रकारे बिटकॉइन सध्या ट्रेड होतो आहे. ट्रेड करताना जर तुम्ही फिअरफुल ट्रेडिंग करत असाल ना तरच तुम्ही पॉझिटिव्ह तुमचा रिझल्ट असणार आहे. तुम्ही घाबरून जर ट्रेडिंग केली ना तर ट्रेडिंग इज मोस्ट डिफिकल्ट वे टू गेन इझी मनी. तर अशा प्रकारे बघितलं ना तर 2500 2600 या ठिकाणी आपला असं प्रॉफिट लॉस चालू आहे. तर 2600 लॉस चालू आहे, 2700. अगेन आपल्यासाठी प्रॉब्लेम हाच आहे ना की या ठिकाणी ना सेलर ज्या आहेत ना, जसे ही प्राईज या लेवलला येते ना तर सेलर काय करतो या ठिकाणी डॉमिनेट दाखवतो आहे आणि प्राईज अगेन काय करतो आहे, खाली ढकलतो आहे किंवा त्याच्याकडे जी पण क्वांटिटी असेल ना तर ह्या लेवलला येऊन अगेन तो सेल करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण बायर तेच जर बायरचं बघितलं ना, बायर काय करतो आहे, ह्या लेवलला आहे ना आला का प्राईज आली का ह्या लेवलला परत अगेन बाय करतो, ह्या लेवलला प्राईज आली का अगेन बाय करतो, प्राईज आली अगेन बाय करतो. तर अशा प्रकारे जर बघितलं ना या ठिकाणी काय आपल्याला सपोर्ट तयार झालेला दिसतो आहे आणि तो सपोर्ट बऱ्यापैकी रिस्पेक्ट होताना सुद्धा दिसतो आहे आपल्याला. तर अशा अप्रोचनी जर काम केलं, आता या ठिकाणी जर बघितलं ना तर हा जो पॉईंट तयार झालेला आहे ना, हा पॉईंट, तर हा असं बोलू शकतो की खूप ठग ऑफ वॉर चालू आहे इथं. या ठिकाणी सेलर्स पण खाली ढकलत आहेत प्राईजला, बायर्स पण या ठिकाणी काय करत आहेत, प्राईजवरती नेते. मग इथून कदाचित ब्लास्ट होऊ शकतो, एकतर अपसाईडसाठी जाईल बिटकॉइन किंवा डाऊनसाईडसाठी जाण्याची शक्यता जास्त आहे या ठिकाणी. तर ऑलराईट आपल्या या ठिकाणी काय झालेलं आहे, एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि आपला स्टॉप लॉस जर बघतो ना तर 800चा झालेला आहे. तर अशा प्रकारे डाऊन मूव आलेली आहे जबरदस्त. आणि बिटकॉइन जर बघतोय ना तर डाऊन ट्रेंड चॅनलसाठीच ट्रेड झालेला आहे. ज्या पद्धतीने आपण डाऊन ट्रेंड चॅनल आखला होता ना त्या पद्धतीनेच तो ट्रेड झालेला आहे. आपण बाय सिग्नल या ठिकाणी इनिशिएट केला होता, आपला स्टॉप लॉस हा होता. तर स्टॉप लॉस लागेल त्यांनी काय केलेलं आहे, आपली स्टॉप लॉस घेतला ना अगेन प्राईज या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक अपसाईडसाठी ट्रेड इनिशिएट केलेला आहे. अगेन आपला हा जो आपण या ठिकाणी एंट्री केली होती या ठिकाणी आपला स्टॉप लॉस झाला, स्टॉप लॉस घेऊन प्राईज अगेन काय केली, वर ट्रेड झाली. आणि हा जो डाऊन ट्रेंड चॅनल आहे ना तो या ठिकाणी काय झालेला आहे, रिस्पेक्ट झाला आणि अगेन आपला त्या ठिकाणी स्टॉप लॉस झाला होता. तर आपण बघितलं ना प्रिव्हियस ट्रेडमध्ये, तर प्रिव्हियस ट्रेडमध्ये आपण अराऊंड आपण 8,000चा या ठिकाणी लॉस बुक करू शकलेलो आहे. आणि सध्याची पोझिशन आहे ना ती -1300 800 ह्या लेवलला चालू आहे. आणि जर ॲनालिसिस करायचं ठरवलं ना तर ह्या लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट होण्याचे चान्सेस दिसत आहेत. आणि तसेच या ठिकाणी काय दिसतात, इंडिकेशन दिसत आहे. त्याच्यामुळे आपण अपसाईडसाठी या ठिकाणी ट्रेड इनिशिएट केलेला आहे. अगेन आपण काय करतो, ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड घेतलेला आहे. आपण फर्स्ट जो ट्रेड घेतला होता ना तो 0.30च्या क्वांटिटीनी घेतला होता. आता आपण काय करतोय 0.60च्या क्वांटिटीनी या ठिकाणी एंट्री केलेली आहे. आणि नेक्स्ट ट्रेड जो राहील ना 1.20च्या मार्टिंगलने या ठिकाणी आपण एक्झिक्यूट करणार आहे. तर अशा प्रकारे आपण जो ट्रेड आहे ना आपला फिक्स केलेला आहे. आणि निफ्टी जर बघतो ना आपण तर निफ्टी जबरदस्त डाऊन ट्रेंड चॅनलसाठी या ठिकाणी ट्रेड झालेली दिसते. आणि निफ्टीचा जो सपोर्ट जो रेसिस्टन्स आहे ना तो रेसिस्टन्स या ठिकाणी क्रिएट झालेला दिसतो आपल्याला. निफ्टी जबरदस्त फॉल झालेला आहे. या ठिकाणी सपोर्ट होता, सपोर्ट देखील त्यांनी 1-2 कॅन्डलमध्येच या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, क्लोज केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी ना एक स्टॉप लॉस अगेन हिट झालेला आहे. तर दोनच ट्रेडमध्ये आपले जवळजवळ आहे ना, दोनच ट्रेडमध्ये जवळजवळ आपले 20,000 रुपीज या ठिकाणी काय झालेले आहे, मायनस झालेले आहे.
किंवा आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर जसंही नेक्स्ट ट्रेड येईल ना मी अगेन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो आहे. मायनस झालेले आहे किंवा आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर जसंही नेक्स्ट ट्रेड येईल ना मी अगेन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ना एक कॉलचा ट्रेड म्हणजे अपसाईडचा ट्रेड बिटकॉईनमध्ये इनिशिएट केला होता. या ठिकाणी आपण जवळजवळ 10,000च्या प्रॉफिटमध्ये दिसतोय सध्या आपली पोझिशन. 25,000चं आपलं टार्गेट आहे आणि 25,000चा आपण या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आपलं जे मार्टिंगल बघितलं ना 1.2ला आलेलं आहे सध्या, म्हणजे तिसऱ्या लेवलला आलेलं आहे. 1.3 चालू केलं होतं 0.6 आणि 1.20 या लेवलला चालू आहे. आत्ता जर प्रॉफिट बघतोय ना 10,300 हा आपला सध्याचा प्रॉफिट चालू आहे. आणि तेच जर आपण ट्रेड समरी बघतोय ना सध्या तर -8,000 रुपीज, -12,000 रुपीज प्लस 25,000 रुपीज या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेले आहे. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेट करतोय ना तर मार्टिंगलचा या ठिकाणी मी तुम्हाला बेनिफिट दाखवून देतो. तर सपोज आपण काय करू, पहिला आता 8,000 रुपये मायनस 12,000 रुपये म्हणजे असे 20,000 रुपये या ठिकाणी आपण काय केले होते, या ठिकाणी आपण लॉस केला होता. आणि तेच जर बघतो ना 25,000 या ठिकाणी आपल्याला काय झालेलं प्रॉफिट, म्हणजे निव्वळ नफा आपला या ठिकाणी 5,000 रुपये झालेला आहे. चार्जेस जाऊन आपण जवळजवळ 3,000 ते 4,000 रुपये या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. त्याच्यामुळे मी सांगत राहतो की आपली जी मार्टिंगल स्ट्रॅटेजी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे, खूप उपयोगी आहे. तर एक ट्रेड आपल्यासाठी खूप होतो की आपण अगेन आपले जो रेशो आहे ना त्या रेशोला आपण अगेन काय करतोय, टच करतोय. तर अशा प्रकारे नेक्स्ट ट्रेड जसा येईल ना अगेन आपण काय करू, ट्रेड करू. आणि आता ट्रेड करताना आपण काय करणार आहे, अगेन 0.30च्या मार्टिंगलनी या ठिकाणी आपण एंट्री करण्याचा प्रयत्न करणार आहे. 11:55 झालेले आहे आणि या ठिकाणी मी ट्रेड इनिशिएट करायचं बघत होतो निफ्टीमध्ये. तर त्या ठिकाणी काय आपण बघतो ना एकदम चॉपी मुवमेंट, वन साईड मुवमेंट आणि म्हणजे एक कॅन्डल मूव चालू आहे, एक कॅन्डल मूव येतील त्याच्यानंतर ते रिव्हर्स होती. अशा प्रकारे निफ्टीचं काय सध्या ट्रेड चालू आहे. निफ्टीचे अशा प्रकारे काय चालू आहे, निफ्टीचं आपण बघतोय तर ट्रेड चालू आहे. आणि ते जर बघतोय ना बिटकॉईन, तर बिटकॉईन या ठिकाणी रेसिस्टन्स फेस करतो, या ठिकाणी त्याचा सपोर्ट आहे. आणि या ठिकाणी आपण ट्रेड इनिशिएट केले होते. मी या ठिकाणी लॉंगचे ट्रेड 1-2 इनिशिएट केले होते. त्या ठिकाणी माझं स्टॉप लॉस हिट झाले आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी म्हणजे मार्टिंगल 3च्या लेवलपर्यंत पोहोचलो होतो. तर त्याच्यानंतर बघतो ना तो आपला टार्गेट हिट झालं आणि जवळजवळ आपण त्या एका ट्रेडमध्ये 25,200 या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलो अशा प्रकारे. आणि त्याच्या आधीचे आपले जे ट्रेड होते ना तर एक 12,000चा मायनसमध्ये ट्रेड होता, स्टॉप लॉस हिट झाला होता. त्याच्यानंतर एक जवळजवळ 8,000चा या ठिकाणी स्टॉप लॉस आपला हिट झाला होता. तर अशा प्रकारे आपला हा जो 25,000चा आहे ना म्हणजे जवळजवळ आज आपण जर बघितलं ना सकाळच्या मॉर्निंग सेशनला तर 5,000 रुपयाचा प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. आणि सायकोलॉजी अशी असते ना आपली माणसाची की सायकोलॉजी जोपर्यंत तुम्ही सायकोलॉजीवर तुम्ही तुमचं जे आहे ना तुमचा जोपर्यंत सायकोलॉजीवर होल्ड तयार होत नाही ना तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर नाही बनू शकत. कदाचित हे 20,000 डेचं लिमिट बंद करून मी या ठिकाणी ट्रेडिंग बंद देखील करू शकत होतो. पण मला एक कॉन्फिडन्स होता की बिटकॉईन अशी इंडेक्स आहे ना, व्होलेटाईल इंडेक्स आहे. आपल्याला बिटकॉईननी जर लॉस दिला ना तर बिटकॉईनच आपल्याला प्रॉफिट देणार. तर ह्या प्रकारची इंडेक्स आहे. 25,000चा या ठिकाणी प्रॉफिट त्याच्यानंतर आपण जनरेट करू शकलो. तेच जर हे सेम सिनेरिओ जर निफ्टीमध्ये झाला असताना, आता मी तुम्हाला सांगतो निफ्टीचा प्रॉब्लेम काय होतो. निफ्टीमध्ये इन केस माझी जर या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झाले असते ना, निफ्टीची कॅपॅसिटीच नाही आहे मला या ठिकाणी मार्टिंगलनी ना म्हणजे मार्टिंगलनी या ठिकाणी प्रॉफिट द्यायची. निफ्टी या ठिकाणी दिवसभर आता ट्रेड होईल किंवा इथल्या इथंच ट्रेड होईल. तर त्याच्यामुळं मग जर बघतो ना आपण व्होलेटाईल इंडेक्समध्ये आपल्याला जर ट्रेड करायला भेटतो आहे ना तर आपला जो रिस्क अँड रिवॉर्ड आहे एकदम परफेक्टली मॅनेज होतो आणि आपली ट्रेडिंगची सायकोलॉजी देखील नीट राहते. कारण मग याच्यात काय होतं, आपली सायकोलॉजी एकदम परफेक्ट होऊन जाते. आपल्याला माहीत असतं की बिटकॉईन असा इंडेक्स आहे किंवा आपण ज्या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये ट्रेड करतो ना एवढा परफेक्टली ट्रेड करतो ना की तो आपल्याला टार्गेटच हिट करून देणार आहे. आपले ते 2 स्टॉप लॉस घेईल किंवा 3 स्टॉप लॉस घेईन आपले, पण चौथ्या आपल्या ट्रेडला आहे ना तो आपली टार्गेटच हिट करून देणार आहे. पण ते जर निफ्टी बघतोय ना, निफ्टी अशा प्रकारचा ट्रेड नाही करत. त्याच्यामुळे मग निफ्टीमध्ये ट्रेड करायला थोडंसं आहे ना बँक निफ्टी त्या प्रकारची होती बरं का. बँक निफ्टी ना आपल्याला टार्गेटं द्यायची, स्टॉप लॉस द्यायची, मार्टिंगल त्या ठिकाणी यूज करू शकत होतो. बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी जेव्हा गेली ना त्याचे प्रीमियम खूप महाग झाले आणि आता बघतोय तर जवळजवळ आपल्याला 20-30 हजार रुपयेच्या वरती, मी तर बोलतो 40,000 रुपये ॲट द मनीला या ठिकाणी लागत असतील आपल्याला बाय करायला ऑप्शन. त्याच्यामुळं मग मी हा आहे ना बँक निफ्टी सध्या ना ट्रेड करणं बंदच केलेलं आहे. आणि मग आता सेकंड ऑप्शन काय राहिला आपल्यासाठी इंडियन मार्केटमध्ये, सेन्सेक्स आणि निफ्टी. तर निफ्टीचा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. निफ्टी हा असा इंडेक्स आहे ना, असं समजून सांगितल्याप्रमाणे की
निफ्टीमध्ये खूप कमी ऑपॉर्च्युनिटी, त्यामध्ये आपण आहे ना ट्रेड फिक्स नाही करू शकत. इन केस जरी आपल्या या ठिकाणी स्टॉपलॉस सीट झाले ना, चौथ्या किंवा पाचव्या मार्टिंगलला जरी असलो ना, निफ्टी अशी इंडेक्स आहे ना की ती काय करते, साईडवेज असते. आपल्याला ही ऑपॉर्च्युनिटी राहून जाते. त्याच्यामुळं ह्या इंडेक्स मी काय करतो आहे, कमी ट्रेड करतो आणि ऑब्झर्वेशन सध्या जास्त ठेवलेलं आहे. निफ्टीमध्ये 4,000 रुपयाचा या ठिकाणी मी प्रॉफिट जनरेट केलो आहे. एकच ट्रेड केला होता रात्री. तर तो देखील जो ट्रेड आहे ना, तुम्हाला ह्या आत्ताच्या याच्यानंतर आपल्या ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला बघायला भेटेल, तो देखील नक्की तुम्ही बघा. त्यातसुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली मी. आणि चॅनल आहे ना, तो त्यावर नक्की ॲक्टिव्ह राहत जा. त्यावर मी बऱ्याच साऱ्या ना गोष्टी टाकत जातो. आपला ॲप जो आहे ना, तो देखील आपल्याला आता भेटणार आहे एका महिन्याच्या आत. त्याच्यामुळं तो पण प्रॉब्लेम नाही. तुम्ही देखील आपले जे बॉट आहे ना व लाईव्ह ट्रेडिंग, तुम्ही देखील त्याचा ॲक्सेस तुम्हाला आपल्या ॲप थ्रू भेटणार आहे. इनिशियल लेवलला मी ते फ्री ठेवायचं बघतो आहे, कारण की जेवढा आपल्या कम्युनिटीला बेनिफिट होईल ना, जेवढा आपल्या लोकांना बेनिफिट होईल ना, तर ते माझ्यासाठी चांगलं असणार आहे. तर अशा प्रकारे मी काय करतो माहिती का, हा ट्रेडिंग सेशन क्लोज करतो. आपला जो यूट्यूब चॅनल आहे ना, तुमच्या मित्राला नक्की शेअर करा, जेणेकरून काय होईल, त्यांना देखील या गोष्टीची इन्फॉर्मेशन भेटेल. लाईव्ह ट्रेडिंग त्यांना देखील त्यातून नॉलेज भेटेल, कुठले ट्रेड करायचे, सपोर्ट अँड रेसिस्टन्स कसा मार्क करायचा, किंवा त्यावर कसं ट्रेड इनिशिएट करायचे, व आपली सायकोलॉजी कशी बिल्ड करायची, मार्टिंगल कसं यूज करायचं ना. कारण मार्टिंगल जोपर्यंत तुम्ही यूज करत नाही ना, तुम्ही 1:1च्या रेशोनी तुम्ही महिन्याच्या एंडला बघितलं, तुम्ही ब्रोकरेज जास्त दिलेलं राहील व प्रॉफिट काहीतरी मिनिमम हातावर मोजणे इतकं जनरेट केलेलं राहील. तर त्याच्यामुळं काय करा, तुम्ही मार्टिंगल स्ट्रॅटर्जी यूज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जरी 4-5व्या लेवलला जरी गेलो ना, तर बाकीचे उरले 1-2 जे 3 ट्रेड असतात ना, त्याचा सगळ्यांचा जो लॉस आहे ना, तो एकच ट्रेड आपल्याला भरून काढतो. तर आणि लवकरच मी असा पण व्हिडिओ बनवणार आहे. सपोज आपली अकाउंट साईज 10 लाख आहे ऑलराईट, तर 10 लाखाचं मार्टिंगल कसं वापरायचं. मग पहिला इनिशियल 20,000चा ट्रेड घ्यायचा, 40चा घ्यायचा, मग 80चा घ्यायचा. ह्या प्रकारे आपण कसं करू शकतो आणि परफेक्ट ट्रेड कसे सोडायचे ते देखील आपल्याला या व्हिडिओतून समजते. त्याच्यामुळे आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे, तुमच्या मित्राला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की कमेंट करा. आणि तुमचे सजेशन्स असतील ना, ते नक्की शेअर करा, जेणेकरून काय होईल, मला पण मोटिवेशन भेटेल. टिल नाव टेक केअर आणि गुड बाय, आणि पॉझिटिव्हली ट्रेडिंग करत राहा. तर अशा प्रकारे आपण काय करतो आहे, या ठिकाणी ना अपसाईडचं एक ट्रेड पंच करतो आहे. त्याचा जो स्टॉप लॉस असणार आहे ना, प्रिव्हियस स्विंग लॉ असणार आहे. तर या ठिकाणी आपण एंट्री केलेली आहे. 1:1च्या रेशोने आपण त्याचा स्टॉप लॉस सेट करू. नेहमीप्रमाणे आपण पहिला स्टॉप लॉस सेट करण्याचा प्रयत्न करू. स्टॉप लॉस थोडा जास्त होतो आहे, कारण की व्हॉलेटिलिटीची एवढी जबरदस्त आहे ना, की त्या व्हॉलेटिलिटीमध्ये कदाचित आहे ना टार्गेट इझिली हिट होऊ शकतं. बिटकॉईन जर पडताना बघतोय ना, बिटकॉईन खूप जबरदस्त पडलेलं आहे. या ठिकाणी इथे स्टॉप लॉस सेट केलेला आहे. तर आपण ना या ठिकाणी ट्रेंडिंग चॅनल हे करू. तर या ठिकाणी आपण आपल्या पोझिशनला काय काय प्रॉब्लेम येतील ते बघून घेऊ. या ठिकाणी जर बघितलं ना, या ठिकाणी रेसिस्टन्स आहे, आणि या ठिकाणी जर बघितलं ना सपोर्ट आहे, आणि एक अपट्रेंडच्या चॅनल या ठिकाणी आपल्याला बघतोय. तर अपट्रेंडच्या चॅनलच्या बिलो आपण काय केलेलं आहे, त्या ठिकाणी स्टॉप लॉस शिफ्ट करून ठेवलेला आहे. तर 7,000, 7,400 ह्या लेवलचा, 8,000 ह्या लेवलचा आपल्याला प्रॉफिट दिसतोय. तर ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल सडन कॅन्डल आलेली आहे. आणि आता जर रेसिस्टन्स बघतो ना आपण, या ठिकाणी एक रेसिस्टन्स असू शकतो आपल्याला. हा जर रेसिस्टन्स या ठिकाणी रिस्पेक्ट केला ना, कदाचित या ठिकाणाहून अगेन प्राईस खाली जाण्याचे चान्सेस आहे. पण जर ही ट्रेंड लाईन जर आपण बघितली ना, या ट्रेंड लाईनला जर अगेन सपोर्ट घेऊन अगेन प्राईजवर गेली ना, तर वेल अँड गुड, मग आपल्या त्या ठिकाणी आपलं टार्गेट हिट होईल. अदरवाईज आपल्याला स्टॉप लॉसच घ्यावा लागणार आहे. आता जर प्राईस बघतोय ना, तर प्राईस काय करते, वरती जाती. जशीही वरच्या लेवलला जाईल ना, आपण काय करणार आहे, आपला हा जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे ना, तो बाईंग लेवलच्या वरती शिफ्ट करणार आहे, जेणेकरून आपली डाऊन साईडची जी रिस्क असेल ना, ती कमी होईल. ऑलराईट, तर आपण काय करतो, या ठिकाणी आपली जी पोझिशन आहे ना, ती स्क्वेअर अप करतो आहे, कारण की या ठिकाणी ना प्राईस रिजेक्शन घेते आणि कदाचित आपला स्टॉप लॉस आहे ना हिट करून ती वरती जाणार आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी मी एक्झिट घेतलेला आहे. आणि जर प्रॉफिट बघतो ना आपण लास्ट ट्रेडमध्ये, तर लास्ट ट्रेडचा आपला प्रॉफिट 4100 रुपये आहे. 1700 रुपये आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवला होता. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होता. ठीक आहे, बघू, चेक करू, हिट होतो. थँक गॉड आपण 2,000 रुपये वाचू शकलो आहे आपले, कारण या ठिकाणी ना स्टॉप लॉस हिट झालेला दिसतोय आपल्याला.